नवी मुंबई नेटवर्क. संकल्प जन कल्याण का, ध्येय विकास का, प्रभाग की उन्नति का. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 62 में भाजपा युवा नेता विजय वालुंज के नेतृत्व में पूर्व नगर सेविका अंजलि वालुंज और समाज सेविका अर्चना वालुंज के माध्यम से वाशी सेक्टर 15 स्थित गुजरात भवन हॉल में महाराष्ट्राची मराठमोळी संस्कृति का दर्शन करवाते भव्य हल्दी कुमकुम समारोह और भव्य महिला स्नेह सम्मेलन का जोशो खरोश के साथ आयोजन किया गया, जहां इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के तौर पर मौजूद रहे ऐरोली के भारतीय जनता पार्टी विधायक गणेश नाइक. साथ ही उपस्थित थे पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक, पूर्व विधायक संदीप नाइक, पूर्व महापौर सागर नाइक, पूर्व स्थायी समिति सभापति संपत शिवाले, पूर्व नगर सेवक प्रकाश मोरे, शिल्पा मोरे, शशिकांत राउत, सुनंदा राउत, युवा नेता विजय वालुंज, स्थानीय पूर्व नगर सेविका अंजलि वालुंज, समाज सेवक अजय वालुंज, समाज सेविका अर्चना वालुंज, भारतीय जनता पार्टी के पूर्व नगर सेवक, पूर्व नगर सेविकाएं और तमाम प्रभाग की जनता. इस दौरान इस कार्यक्रम में चार चांद लगाने विशेष अतिथि के तौर पर मौजूद रही कलर्स फेम मराठी अभिनेत्री अस्मिता सुर्वे. बता दें कि प्रभाग क्रमांक 62 सेक्टर 15, 16 और 16A की महिलाओं के लिए खास आयोजित इस कार्यक्रम में गणेश नाइक ने अपने निष्ठावान वालुंज परिवार के कार्यों को मील का पत्थर करार देते हुए उनके कार्यों पर अपने विश्वास की मोहर लगाई. उन्होंने कहा कि जनता के लिए किए गए उनके निस्वार्थ कार्यों का फल जनता आगामी महानगर पालिका चुनाव में वोटों के तौर पर निश्चित ही देगी. इतना ही नहीं, इस दौरान गणेश नाइक के हाथों कराटे प्रतियोगिता में अपने नाम का परचम फहराने वाले विजयी खिलाड़ियों को मान्यवरों के हाथों विशेष तौर पर सम्मान कर उनकी हौसला अफजाई की गई. इस दौरान प्रभाग की महिलाओं के लिए राकेश नाय निर्माता और दिग्दर्शित महाराष्ट्राची मराठमोळी संस्कृति खेल पैठणी कार्यक्रम का जोशो खरोश के साथ आयोजन भी किया गया, जहां अभिनेत्री अस्मिता सुर्वे ने अपनी विशेष मौजूदगी से माहौल को जोशीला और उत्साह में लबरेज कर दिया. इस दौरान खेल पैठणी कार्यक्रम के तहत प्रभाग की महिलाओं के लिए विभिन्न खेल प्रतियोगिताओं का आयोजन किया गया, जहां महिलाओं ने अपनी दमदार मौजूदगी दिखाते हुए अपना जौहर दिखाया. इस दौरान विजयी महिलाओं को विशेष पुरस्कार देकर सम्मानित भी किया गया. साथ ही इस कार्यक्रम का खास आकर्षण का केंद्र बिंदु बनकर साबित हुआ 19 पैठनियों का लकी ड्रॉ, जहां मान्यवरों के हाथों लकी ड्रॉ निकालकर भाग्यशाली महिलाओं को पैठनी साड़ी देकर उन्हें सम्मानित किया गया. साथ ही विशेष लकी ड्रॉ निकालकर 3 विजयी महिलाओं को भी पैठनी देकर सम्मानित किया गया. इस कार्यक्रम में महिलाओं का जोश, उत्साह और वालुंज परिवार के पीछे उनके मजबूत ताकत का गवाह बनी. इस दौरान गणेश नाइक ने विश्वास के साथ ये दम भरा कि विजय वालुंज, अंजलि वालुंज और उनके परिवार द्वारा प्रभाग क्रमांक 62 के विकास रथ को आगे ले जाने में वह मजबूती से उनके साथ डटकर खड़े रहेंगे. अजय वालुंज, विजय वालुंज, अंजलि वालुंज आणि अर्चना वालुंज या कुटुंबानं या वाशीच्या परिसरामध्ये हळदी कुंकू समारंभ आणि महिलांचं स्नेहसंमेलन ठेवलं होतं. अतिशय घरेलू पद्धतीनं वातावरण निर्माण केलं होतं आणि आता शेवटी उतरताना सुद्धा सगळ्यांना आनंददायक असं स्नॅक्स ठेवलेलं आहे. ऐकला का? म्हणजे कोणाला सुद्धा परकेपणा वाटता कामा नये, हा त्याच्यातला उद्देश आहे. एकूण अजय आणि विजय आणि त्यांच्या दोन्ही सौभाग्यवती
समाजाचे वॉटर मीटर गटर तर नगरसेविका अंजली झाल्यापासून त्यांनी काम केलीच आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन सांस्कृतिक कामामध्ये शैक्षणिक म्हणजे प्रवेश असेल, हॉस्पिटलमध्ये आरोग्याच्या लोकांना कुठेतरी ब्लड नाही, कोणाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन होत नाही, अशा सर्व स्तरावर या कुटुंबाने समाजाची सेवा केलेली आहे. आज आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं आणि एक नवी मुंबई हे कुटुंबच होईल अशा प्रकारचं वातावरण अजय विजयनी केलं. आता संपतरावच्याकडे होईल, पुन्हा प्रकाशच्याकडे होईल, शशिकांतकडे होईल, असा संपूर्ण वाशी पसरेल सगळा. नंतर मग वाशी नोड, कोपरखन्ना नोड, सानपाडा नोड. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गणेश नाईक करता नवी मुंबई कुटुंब आहे. झोपडीतली राहणारी लोक माझीच आहेत, गावची राहणारी लोक माझीच आहेत आणि कॉलनीतली लोक माझीच आहेत. सर्व धर्म जात पंथाच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माची जतन करणारा हा अपना माणूस है, असं मी समझता हूँ. इस दौरान कार्यक्रम में प्रभाग की महिलाओं की मौजूदगी से अभिभूत विजय वालुंज और अंजलि वालुंज ने कहा कि प्रभाग की जनता का यह विश्वास ही उनकी सबसे बड़ी ताकत है. खरं तर या ठिकाणी आज आम्ही महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व स्नेहसंमेलन समारंभ या ठिकाणी आज आयोजित केलेला होता. या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून आमचे लोकनेते मान्य नवी मुंबईचे शिल्पकार मान्य गणेशजी नाईक साहेब तसेच संपूर्ण नाईक कुटुंब या ठिकाणी आज उपस्थित होते. संदीप नाईक साहेब असू दे, संजीव नाईक साहेब असू दे, सागर नाईक साहेब असू दे, त्याचप्रमाणे इतर नगरसेवक व नगरसेविकाही या ठिकाणी उपस्थित होत्या. खरं तर मी मनापासून सर्वांचे या ठिकाणी आभारी आहे आणि विभागातील महिला तर इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. माझ्या माता भगिनी सर्व या ठिकाणी उपस्थित होत्या. सर्वांचे मानावे तितके आभार कमी आहे. या विभागात खरं तर हळदी कुंकू समारंभ म्हणजे हा फक्त सौभाग्यवतीच नाही तर ज्या श्रीमती महिला आहेत, ज्यांचे यजमान देवाघरी गेलेले आहेत, त्या महिलांनाही आम्ही या ठिकाणी आमंत्रित केले होते. एक समाजात वेगळेपण त्यांना जाणवू नये, सर्व महिलांसोबत त्यांनी या समाजाचा या आयुष्याचा आनंद त्यांना घेता यावा यासाठी आम्ही त्या ठिकाणी त्यांनाही वाण दिला, हळदी कुंकू लावले, त्यांनाही या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी करून घेतले. त्या महिलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तोच खरा आमच्या वाळुंज कुटुंबियाला आनंद देणारा आहे. आणि हे सर्व बघून आम्ही तर खरोखर भारावून गेलो आणि जे एक इमोशनल जे टच येतो असा हा टच या कार्यक्रमाला आला होता. आणि आपण बघितलेच असेल, वॉटर गटर मीटर ही कामे तर सर्व नगरसेवक करतातच, ते परीक्षेत आलेल्या गाळलेल्या जागा भरा याच्यासारखे असते. परंतु या व्यतिरिक्तही अनेक कामे आहेत जी माझ्या भाषणामध्ये आपण बघितली असतील की अनेक प्रश्न आहेत जे सामान्य जनतेला भेडसावत असतात. या सर्व समस्या आम्ही मनापासून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेली 8 वर्ष सातत्याने जवळजवळ प्रत्येक महिन्याला एक कार्यक्रम अशा पद्धतीने फक्त निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता, तुम्ही आता बघितले असेल कोणतेही हळदी कुंकू अख्ख्या नवी मुंबईमध्ये कुठेच झालेले नाही. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात हळदी कुंकू करण्याचे एकच कारण होते की गेले 2 ते 3 वर्ष महिलांना सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होता येत नव्हते, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होता येत नव्हते. त्यांना एक आनंद मिळावा, जरा महिलांमध्ये त्या मिक्स व्हाव्यात यासाठी महिला रोज चूल मूल स्वयंपाक ही कामे तर महिला करतातच, परंतु त्यांना या ठिकाणी एक मनाला आनंद भेटावा त्यामुळे या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. निश्चितच आज आपण बघितलं असेल की जो आम्ही महिला मेळावा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम आमच्या प्रभागातील महिलांसाठी ठेवला होता, त्यामध्ये तिन्ही सेक्टरमधील सेक्टर 15, 16 व 16 एमधील महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि खरं तर त्यांनी खूप छान असा हा कार्यक्रम एन्जॉय केला. आणि त्यांनी जे माझ्यावर खरंच जे प्रेम आणि जी आपुलकी दाखवली आणि जो विश्वास दाखवला त्याच्यामुळेच आम्ही आज इथे आहोत. आणि त्या सर्व महिलांना मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते की आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.